म्हणजे मग मन नाही लागत उन्हातून आल्यानंतर लगेच हेही नाही होत, ऍडजस्टमेंटही नाही होत, जेवण केलेलं असते सगळ्या हेच होते. म्हणून मग तो सकाळी सकाळी मस्त बॅच होऊन जाते. 7 ते 8 वगैरे जर तुम्ही दिलं मला गुगल मीटवर, तर कोणाला प्रॉब्लेम आहे एवढे तर सांगा बरं मला सकाळी 7चा. सकाळी 7 ते 8 गुगल मीटवर जमते काय? हो सर. हो सर. हो. ते हिला विचारा आयुष्य हो पाडेकरला सर. पहिले. आयुष्य पाडेकरला विचारा. तिचाच मोठा प्रॉब्लेम राहते. म्हणजे तिचा प्रॉब्लेम असते शाळेच्या क्लासेसचा. आयुषी पाडेकर नाहीये सर ती. आली ना, आत्ता आली म्हणते. गुगल मीटवर कसं पूर्ण 1 तास भेटते आपल्याला, आहे की नाही? आयुषी पाडेकर हो सर. सकाळी 7 ते 8 जमते का ग तुझं क्लास ट्युशनचं? हो सर. जमते ना? मग मी की नाही सकाळी 7 ते 8च घेतो. कधी हो हे सर. दुपारचं वेळचं कसं खूपच कामं निघतात. अदात मधात आजही तसंच झालं. त्या दिवशी शनिवारी सकाळी सगळं व्यवस्थित होत होते. बडनेराहून आलो उन्हातून माझं डोकंच दुखायला लागलं खूप. जे शिंका चालू झाल्या मलाच भीती वाटायला लागली. आलं की लक्षात? हे असेच प्रॉब्लेम येऊन राहिले. ते मग होते गडबड. सकाळी रविवारी म्हणजे रविवारी होऊन जाते मग सकाळी असली तर. सकाळी रविवारी 8च्या ठिकाणी 7च्या ठिकाणी 8 ते 9 होऊन जाते. मस्त जमून जाते. म्हणजे प्रॉब्लेमच नाही राहत. गुगल मीट डाउनलोड करून घ्या गुगल मीट सगळेजण आणि गुगल मीटवरच घेत जाऊ. या जिओ याच्यावर कसं झूमवर 40च मिनिटं भेटतात की नाही, त्याच्यावर 1 तास भेटते मस्त. 1 तास पाहिजे मला. आलं लक्षात? येस सर. हो सर. हां. तर उद्या सकाळी आपण 7 ते 8 घेऊ. होऊन जाईल ना रे बुवा ॲडजस्टमेंट? हां, होऊन जाईल म्हणते. तर उद्या सकाळी 7 ते 8 आपण बॅच घेऊ. आता तर मी घेतोच, विषयच नाही आहे. पण उद्या सकाळी आणि आपला उरला एंट्रन्सचा प्रश्न. एंट्रन्सचा तर एंट्रन्सचं तरी ठीक आहे. एंट्रन्स दुपारी 4:15ला असते तेव्हा काही जास्त हे नाही होत. 4:15 ते 5:15 ते येऊन जाते. हा वेळ होऊन जाते ॲडजस्टमेंट. तो मधातला जो वेळ आहे की नाही तो दुपारचा, तो मोठा डेंजरस वेळ आहे. त्याच्यातच मोठा प्रॉब्लेम जातो. तर ह्या एंट्रन्सचा आज राहू देऊ आपण. ठीक आहे. पण तो जो आहे स्टेट बोर्डवाला, तो सकाळी 7 ते 8 करतो मी. कोणाला प्रॉब्लेम आहे का आताच सांगा. ते अंजनगाव बारीचे पोर आपले, त्याच्यानंतर बडनेराचे, ते तिकडे ते ही डेपे वगैरे, वैष्णवी ती नवीन आलेली एक. आहे का कोणाला प्रॉब्लेम या वेळेवर सकाळी 7 ते 8? काही असन आवाज नसन जमत पाठवणं तर मेसेज करा. म्हणजे मग एक वेळा ठरवल्यानंतर मग मी ते चेंज नाही करणार. उद्याचे दिवस राहू द्या वाटल्यास. उद्याचे दिवस 1 वाजता घेऊ. परवाचे दिवस पासून करू. पहा बरं काय म्हणते तर. अरे येत आहे कोणाचं ते? कोणीतरी बोलत आहे काहीतरी होत आहे ऐकून येऊन राहिलं. बर. आता मला एक आवाज कोणाचा आहे? भक्ती काळमेघ. हा. आता मला हे सांगा, आपलं त्या दिवशी कोणतं झालं होतं मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये सांगा बरं पटकन. F3 डिप्रोटोनेशन. अरे बाबा ते तर त्याचं हे झालं. मला हे सांगा, ऍसिड कॅटालाइज हायड्रेशन ऑफ द अल्किन झालं का? हो सर. हो सर. झालं. त्याच्यानंतर फ्रॉम अल्किल अलाइड झालं ते ऍसिड कॅटालाइज झालं ते. बर. त्याचं मेकॅनिझम घेतलं आपण. आता सी नंबर हायड्रोबोरेशन, ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. हायड्रोबोरेशन, ऑक्सिडेशन ऑफ अल्किन लिहा 3 नंबरची. हायड्रोबोरेशन, ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. ठीक आहे. आता याच्यात लिहायचं तुम्ही अल्किन विथ डायबोरेन, अल्किन
with diborane in tetrahydrofuran THF म्हणतात त्याला, tetrahydrofuran solvent undergo hydroboration to form trialkylborane which on oxidation with alkaline peroxide from primary alcohol forms primary alcohol. ठीक आहे. आता पहा कसं ते डायरेक्ट एक्झाम्पल घेतो मी आता. आता हा तुमचा झाला इथिन, म्हणजे कोण? अल्किन. ठीक आहे. प्लस डायबोरेन जो असतो, त्या डायबोरेनचा फॉर्म्युला आहे BH3 आणि इथे 2 लिहायचं. हा झाला डायबोरेन. त्या बोरॉनची व्हॅलन्सी 3 असते, त्याला 3 हायड्रोजन लागलेले आहे. हे झालं डायबोरेन. ठीक आहे. आता याच्यासोबत आपण रिॲक्शन करतो इन प्रेझेन्स ऑफ कोण सांगितलं मी? THF, टेट्राहायड्रोफ्युरॉन. सॉल्व्हंट आहे ते, सॉल्व्हंट. ठीक आहे. मी करून दाखवतो, तुम्ही लोड नका घेऊ, सगळं करून दाखवतो मी. काय होते? हा बॉन्ड ब्रेक होते. ठीक आहे. बॉन्ड काय होते? ब्रेक होते. आणि बॉन्ड ब्रेक होऊन पहा काय होईल मग? असं आहे ते H4H आहेच त्याला, याची आणि याची एक एक व्हॅलन्सी वॅकंट होऊन जाते. पटलं बोलणं? हो सर. हा. आणि आता यातला एक हायड्रोजन पहा, आता इथं इकडे लक्ष द्या, आता मोठं काम आता समजायला भारी जाते ते. इथचा एक हायड्रोजन जाते इथे, इथचा एक हायड्रोजन इथे गेला. असाच दुसरा अल्किल ग्रुप, हा असा होता दुसराही, दुसरा पण असा होता. ठीक आहे. इथिन, त्याचाही ब्रेक झाला, त्याची पण 2 व्हॅलन्सी. याचा दुसरा हायड्रोजन इथे गेला, किती आहे? असाच तिसरा, एक व्हॅलन्सी वॅकंट राहते. हे 2 पहिलेच होती त्याला, आणि एक इथं आला. हा लक्षात. याचे 3ही हायड्रोजन लॉस झाले, एक 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 अल्किल ग्रुपला भेटले. म्हणून मी इथे किती करू सांगा बरं मला? 3. इथे 3 करावं लागेल. बरोबर आहे. मग आता हे जे आहे ना, हे 3ही अल्किल ग्रुप पहा, इथे एक व्हॅलन्सी वॅकंट आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. 3ही अल्किल ग्रुप असे बोरॉनला जॉईंट होतात. आलं का लक्षात तुमच्या? हे आता कारण की बोरॉनची व्हॅलन्सी 3 आहे ना. हो सर. हो सर. पटलं काय? हो आता हे सर. तिन्ही सारखेच आहे ना रे, तिन्ही सारखे आहे ना. म्हणून मग आता मी काय करतो, याला बाय 3 करतो आणि ते बी लिहितो. पटलं काय?
इथे 3 हो आहे सर. हे झालं आलं लक्षात. आता असा इथं पाठ 2 लिहिलेला आहे डायबोरेन आहे. काय आहे? डाय बोरेन. बरोबर आहे. म्हणून मग आता इथे पण मला काय करावं लागेल थांबा मला एक मिनिट हे असं इथे लिहू दे इकडे. PHF सॉल्व्हंट लिहून टाक जा. आता इथे 2 आहे ना म्हणून इथं पण काय 2 कारण की B 2 पाहिजे 2 झाले. H 6 पाहिजे तर हे 2 गुणिले 3 किती 6 बाकीचं तर जसं तसं आहे. समजलं बोलणं? हो हो सर. सर. हो सर. हे जे आहे ना याचं नाव आहे ट्राय इथिल बोरेन. ट्राय इथिल बोरेन हे झालं एक. आता सेकंड स्टेप मध्ये काय करायचं तो घ्यायचा इकडे HCHHCH2 आणि B तर याला करायचं आहे मला बाय 3. तर याला ट्वाईस नाही केलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही. सध्या गरज नाही आहे त्याची नाही करत मी. आता याच्यासोबत पा काय म्हणते तो पा अल्किन विथ डायबोरेन हा अल्किन विथ डायबोरेन हा इन टेट्राहायड्रोप्युरॉन सॉल्व्हंट अंडरगो हायड्रेशन टू फॉर्म ट्राय अल्किल किंवा ट्राय इथिल बोरेन भेटला विच ऑन ऑक्सिडेशन विथ अल्कलाइन परऑक्साईड. अल्कलाइन परऑक्साईड. आता परऑक्साईड मला घ्यायचा आहे H2O2. H2O2 म्हणजे असा H2O2 in presence of NaOH. in presence of NaOH. अल्कलाइन म्हटलं ना त्यांनी. अल्कलाइन म्हणजे NaOH. परऑक्साईड म्हणजे हायड्रोजन परऑक्साईड. ठीक आहे त्याचं नाव आहे हायड्रोजन परऑक्साईड. ओके देन लक्षात आलं? हो सर. लक्षात आलं ना पक्क बिलकुल? हो. आता काय होते आता हे जे आहे बरोबर आहे का आता मी काय करतो याला आता CH3 लिहिलंच चालन काय सांगा बरं. बरं जाऊ दे हे असं लिहितो सध्याचं. CH. हा H H H H असे किती आहे रे आपल्याजवळ? 3. 3 आहे. बरोबर आहे. आता 3 याला 3 OH लावून द्यायचे. 3 याला काय लावायचे 3 OH. म्हणजे इथे मला किती करणं आलं मग आता 3 करणं आलं. बरोबर आहे. मग बी आहे ना बी ची व्हॅलन्सी किती आहे 3 त्याच्यासोबत किती OH लागतील 3 तर BOH/3 हा बनला तुमचा इथेनॉल. काय बनला इथेनॉल. हा. आता जर तुम्हाला इथे 2 घेऊन रिॲक्शन करायचे असेल तर मग हे 6 करावे लागेल. हे 6 होतील. हा टॉईस होत नाही काही गरज नाही त्याची. पटलं काय आलं काय लक्षात रिॲक्शन ही? हो सर. सर. चला आता हे इथपर्यंत लिहून झालं तुमचं. बरोबर आहे. हो सर. हो सर. हा आता फॉर एक्झाम्पल लिहायचं इथिन करायचं इथिन. इथिनचा ई कॅपिटल घेऊन घ्या. पहिलं लेटर कॅपिटल असते. इथिन विथ डायबोरेन इन टेट्राहायड्रोप्युरॉन सॉल्व्हंट अंडरगो डायबोरेशन टू फॉर्म डाय इथिल बोरेन. डाय इथिल बोरेन डाय नाही ट्राय विच ऑन ऑक्सिडेशन विथ अल्कलाइन परऑक्साईड टू फॉर्म प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे कोणतं अल्कोहोल इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल आणि मग हे लिहा रिॲक्शन लिहा पटोपट.
लिहिलं का? सर एक मिनिट. परदत हो. लिहिली का तू? रिएक्शन लिहिली का पूर्ण? पहिली रिएक्शन लिहिली. झालं सर. ठीक आहे. प्रोडक्ट मध्ये कार्बन 12 निघेल काय? इकडच्या प्रोडक्ट मध्ये THF नंतर पहिले कार्बन 12 येईल. इथं 6 लागेल. 2 गुणिले 3 6 समजून 12. इथं 6 लागेल. हो, इथे 6 करा. इथे 6 6 आणि 6 12. 2 आणि 2 4 3 12. हा, इथं 6 करा रे. इथे 2 बोरॉन आहे ना. झालं. आता आपण काय करू? मोडू का आता? झालं काय? हो सर. हा, आता आपण काय करू? इथे आपण आता प्रोपीन घेऊ फॉर एक्झाम्पल. थांबा एक मिनिट, गडबड नका करू. पहिल्यांदा आपण ही रिएक्शन करू. तर इथं डायरेक्ट 6 करणं आहे आपल्याला. ठीक आहे, तर हे चेंज होईल. थांबा, गडबड बिलकुलच करू नका, कोणीच नका करू. कठीण रिएक्शन आहे बरं. कठीण म्हणजे ते लवकर जमत नाही, ती लक्षात नाही. तर डबल बॉन्ड ब्रेक करायचा आहे. डबल बॉन्ड काय करायचा आहे? ब्रेक. आणि डबल बॉन्ड ब्रेक करून ऍडिशन जी होईल ती MK रूल नुसार होईल. कोणानुसार? MK, कारण की हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे. मग आता याच्यातला जो निगेटिव्ह पार्ट असतो, तो कोणत्या याला लावत असतो आपण? लेस हायड्रोजनेटेड. हा, आता याच्यात बोरॉन पेक्षा हा जो बोरॉन आहे, आता पहा याच्यात ओळखायचं कसं? तर बोरॉन असा आहे ते BH3, तर हायड्रोजन हा निगेटिव्ह राहील आणि बोरॉन हा पॉझिटिव्ह राहील. म्हणजे हायड्रोजन अशा कार्बनला लावायचा ज्याच्यावर हायड्रोजन कमी आहे. लक्षात आलं? म्हणजे याच्यावर. मग आता पहिल्यांदा आपण एक काम मधातलं. करू, टॉईस करून टाकू. मग हे CH3 CH एक व्हॅलन्सी, CH2 एक व्हॅलन्सी. निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला लावा की ज्याच्यावर हायड्रोजन कमी आहे. म्हणजे इथं करायचा हायड्रोजन द्यायचा, तर CH चा CH2 होऊन जाईल. आणि असं किती? बाय 3. आणि इथे किती? बोरॉन. आलं लक्षात आता? हो सर. हायड्रोजन याला लागला, या कार्बनला. मग आता याचं नाव काय येईल सांगा मला? ट्रायप्रोपिल बोरेन. एन प्रोपिल. एन तो ट्राय एन प्रोपिल बोरेन. ठीक आहे. आता हे चेंज होऊन जाईल सगळं. हे चेंज झालं, काय करू सांगा? CH3 CH2 CH2B. इथे 3. बाकीचं तसंच, काही विषय नाही. आता तुम्हाला काय मिळेल पहा बरं? CH3 CH2 CH2OH. प्रोपेन मॉल. 1 ऑल. बरोबर. बरोबर. हो सर. हो सर. लिहून टाका. 3च्या ठिकाणी काय? प्रोपीन.
propene with diborane to undergo dehydrated to form N-propyl. N-propyl. Nच्या आणि ट्रायच्या मध्ये डॅश दिला आहे. Borane which on oxidation with alkaline peroxide to form N-propyl alcohol. N-propyl alcohol. करा पटकन करा बरं लवकर लवकर. त्या मागच्या वर्षी 11वीत घेतल्या होत्या रिॲक्शन आपण. पण आता कसं आहे, हा बरं आणखी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की संडेला तुमची हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनची थेरॉटिकल टेस्ट आहे. संडेला जसं बंद राहील सगळं, तर आपण एक काम करू, संडेच्या ठिकाणी मंडेला घेऊ. पण संडेला ऑनलाईन होऊ शकते ना, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात. मी कॅमेऱ्यासमोर तुम्हाला बसवणार आहे. कॅमेरे तुमचे चालू राहतील आणि मग तुम्ही टेस्ट द्याल. पटलं? हो सर. हा, तर हे संडेत चालून द्या. संडेत आपण करू, कोणता तरी एक वेळ ठरवू. संडेला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनची थेरॉटिकल टेस्ट आहे. थेरॉटिकल आलं काय? खुशी स्वीटी पुसतकर लक्षात. खुशी स्वीटी पुसतकर येस सर. लक्षात आलं काय? हो सर. हा, तर संडेला टेस्ट आहे बाई काय. येस सर. आणि एक इन्स्टॉलमेंट जमा करून टाका ना आधी, बाबाला सांगा ना. हो सर. दुकान झालं ना सुरुवात व्यवस्थित. चला, आता याचं हे संपलं काय. आता आपल्याला 2-3 झाले आपल्या मेथड ऑफ प्रिपरेशन. आता आपल्याला पाहायचं आहे बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. चला, हे मोडू का आता? झालं का तुमचं सगळ्यांचं हे? सर 1 मिनिट, खालची रिॲक्शन बर, ली किती वेळ आहे रे अजून? आहे ना 15-20 मिनिटं. ठीक आहे ना. झालं सर. चला, तर आता चौथी मेथड ऑफ प्रिपरेशन बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. आता कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे कोणते कंपाऊंड असतात? इकडे लक्ष द्या. सी डबल बॉन्ड ओ, 2 व्हॅलन्सी वॅकंट, हा जो ग्रुप असतो या पूर्ण ग्रुपला म्हटलं जाते कार्बोनिल ग्रुप. ठीक आहे. त्या कार्बोनिल ग्रुप मध्ये हा जो कार्बन आहे ना, त्याला म्हणतात कार्बोनिल कार्बन. आणि हा जो ऑक्सिजन आहे ना, त्याला म्हणतात कार्बोनिल ऑक्सिजन. नोट करा, हा पूर्ण ग्रुप कार्बोनिल ग्रुप.
सी डबल बॉन्ड ओ. जो कार्बन आहे त्या कार्बनला म्हणायचं कार्बोनिल कार्बन आणि तो जो ऑक्सिजन आहे त्याला म्हणायचं कार्बोनिल ऑक्सिजन. पटलं काय? हो सर. झालं मोडू. आता हे कार्बोनिल कोणते कोणते ग्रुप असतात पहा. आता जसं आर सी डबल बॉन्ड ओ एच याच्यात आहे कार्बोनिल ग्रुप. हा अल्डिहाइड आहे. म्हणजे अल्डिहाइड हा कार्बोनिल कंपाऊंड आहे. आर सी डबल बॉन्ड ओ आर हा कीटोन आहे. कीटोन हा कार्बोनिल ग्रुप आहे, कार्बोनिल कंपाऊंड आहे. आणि एक आणखी आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच याच्यातही पहा कार्बोनिल आणि हायड्रॉक्सिल असे दोन ग्रुप आहे, पण कार्बोनिल आहे. याला म्हणतो आपण कार्बोक्झिलिक ऍसिड. ठीक आहे. तर असे 3 कंपाऊंड आहे की ज्यांचं रिडक्शन करून आपल्याला अल्कोहोल भेटवता येतो. त्यातलं ऐकून घ्या, याचं रिडक्शन करणं सोपं आहे एकदम. अल्डिहाइडचं रिडक्शन करणं सोपं असते, परंतु याचं रिडक्शन नाही करता येत लवकर. हा जो कार्बोक्झिलिक ऍसिड आहे याचं लवकर रिडक्शन करता येत नाही. म्हणून याला स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट वापरावा लागतो. LiAlH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. LiAlH4 हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की तो खूप महागडा आहे आणि म्हणून याचा इंडस्ट्रीमध्ये जास्त प्रमाणात यूज केल्या जात नाही, बिकॉज इट इज एक्सपेन्सिव्ह. आणि तुम्हाला माहित आहे इंडस्ट्री म्हणजे बिझनेस म्हणजे प्रॉफिट म्हणजे खर्च कमी. जिथे खर्च कमी असतो तिथे प्रॉफिट जास्त असतात. जिथे खर्च कमी असतो तिथे प्रॉफिट्स काय असतात, जास्त असतात. आणि म्हणून मग हे जे आहे हे इंडस्ट्रीमध्ये जनरली वापरलं जात नाही. पण याच्यावर MCQ मध्ये क्वेश्चन आलेले आहे परीक्षेमध्ये की हाच क्वेश्चन होता, कार्बोक्झिलिक ऍसिडचं रिडक्शन करण्याकरता कोणता रिड्युसिंग एजंट वापरला जाईल. विच ऑफ द फॉलोइंग रिड्युसिंग एजंट रिड्यूस कार्बोक्झिलिक ऍसिड इनटू अल्कोहोल. विच ऑफ द फॉलोइंग. तर 4 नावं होते. H2 इन प्रेझेन्स ऑफ Ni. ठीक आहे. म्हणजे याला कॅटालिटिक रिडक्शन म्हणतो आपण. Na, Hg अँड HCl हाही पण रिड्युसिंग एजंट. याच्यात हायड्रोजन तयार होतं. आणखी एक होता आणि हा होता. हे बाकीचे जे होते हे याचं रिडक्शन करू शकत नाही कार्बोक्झिलिक ऍसिड. ठीक आहे. फक्त कार्बोक्झिलिक ऍसिडचं रिडक्शन करण्याकरता कोण एबल आहे, LiAlH4. ओके. सो आता आपल्याला पहिल्यांदा कार्बोक्झिलिक ऍसिडचं रिडक्शन करायचं आहे, त्याच्यापासून भेटवायचं आहे कोण, प्रायमरी अल्कोहोल. मी तुम्हाला करून दाखवतो. माझ्याकडे लक्ष द्या. मी तुम्हाला जी माहिती सांगितली ती लक्षात ठेवायची. लक्षात आले का तुमचे? पहिल्यांदा आपल्या पुस्तकात पहिल्यांदा दिलेला आहे अल्डिहाइड दिलेला आहे, म्हणून आपण तोच घेऊ पहिले. बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. ठीक आहे. नंतर मग रिडक्शन ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड आहे. तर नंबर 1 आपण सरळ लिहू ना, रिडक्शन ऑफ अल्डिहाइड. आपण 3 करू त्याचे. रिडक्शन ऑफ अल्डिहाइड. ठीक आहे. रिडक्शन ऑफ अल्डिहाइड. ओके. आता अल्डिहाइडचं रिडक्शन करण्याकरता साध्या प्रकारे होऊन जाते, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. जो निकेल कॅटलिस्ट मी सांगितला इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन, मी दोन्ही प्रकार करून दाखवतो. इकडे लक्ष द्या. RC डबल बॉन्ड OH हा झाला तुमचा अल्डिहाइड. ठीक आहे. प्लस H2 गॅस पास करा. याचं रिडक्शन इझिली होते, मी आताच बोललो होतो. निकेल चालते किंवा मग प्लॅटिनम चालते. ठीक आहे. आता काय होते की हा डबल बॉन्ड ब्रेक करायचा. RC हे वेगळं करायचं. हा ऑक्सिजन याला देऊन द्यायचा OH. म्हणजे तिथे ऍडजस्टमेंट झाली. अरे झाली की नाही झाली?
झाली. हो. हा, आता तरी पण 2 व्हॅलन्सी वॅकंट आहे, ती एच करा. म्हणजे RCH2OH, CH2OH हा कोणत्या अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप आहे मला सांगा बरं. तुम्ही यार वाचा रे, तुम्ही अभ्यास करा रे. प्रायमरी. मी की नाही खरंच झोडपण बरं, माझं डोकं नाही जास्त सणकू नका. हे शिकवलेलं आहे, हे तुम्ही मोबाईल बंद केला तर बरं. आता एका प्रश्नाची उत्तरं नाही देऊन राहिले तुम्ही लोक. हा कोणाचा फंक्शनल ग्रुप आहे? प्रायमरी अल्कोहोल. हा, ज्या त्या पॅरेंटची तीच कंप्लेंट, मोबाईल सर याच्याजवळ, मोबाईल सर याच्याजवळ. दलिंदर पोट्टेले काय. किती हायड्रोजन ऍड केले? 2. एक हे प्रकारे होते, किंवा मग RC डबल बॉन्ड OH, ठीक आहे, प्लस 2H इन प्रेझेन्स ऑफ LiAlH4 आणि H3O पॉझिटिव्ह. हा तर स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे, त्याच्यामुळे विषय नाही. सरळ सरळ RCH2OH हा झाला तुमचा प्रायमरी अल्कोहोल. पटलं बोलणं? हो सर. हा, रविवारची भाऊ माझी टेस्ट आहे. त्या रविवारच्या टेस्टमध्ये जर कोणी मिस केली ती टेस्ट, मी तुम्हाला पहिलेच सांगतो. आता तुम्ही जे वाटन ते समजून घ्या, मला काही फरक नाही पडत त्यांनी. रविवारच्या टेस्टमध्ये जर तुम्हाला कमी मार्क भेटले तर मी तुमच्या घरी येऊन तुमच्या कानावर नाही वाजवलीच मला म्हणता तुम्ही. आलं ना लक्षात? घरी येऊन एवढं समजून घ्या तुम्ही. आता तुम्ही आता त्याला धमकी समजा की अधिक काही समजा, काही फरक नाही पडत, पण तुम्हाला मार्क भेटवाच लागेल रविवारच्या टेस्टमध्ये. अभ्यास नाही, काही नाही, एक साधा प्रश्न विचारला येत नाही. फॉर एक्झाम्पल घेतो मी याचं, हा लिहा पहिले चला. व्हेन aldehyde undergo reduction in presence of Ni or Pt or LiAlH4 oblique H3O positive to form primary alcohol. दोन्ही रिएक्शन लिहा. झालं सर. दोन्ही लिहिले काय? हो सर. हो. हा, आता इथे मी घेतो H जर घेतला तर हा झाला तुमचा फॉर्माल्डिहाइड. आणि इथे पण काय करावं लागेल मला? H म्हणजे हा तुमचा कोणता अल्कोहोल बनला? मिथिल अल्कोहोल.